आणि शानदार क्षेत्ररक्षण केलेलं आहे. कोणत्या प्रकारची धाव निघालेली नाही सदर चेंडूवरती. चौथा चेंडू आणि एकदम शानदार असा खेळ घेण्यात आलेला आहे. आमचे बबलू सावंत, बबलू सुर्वे यांनी शानदार असा झेल पकडलेला आहे. बॅट्समन नवीन बॅट्समन आलेले आहेत. रोशन सावंत, प्रथम सावंत बाद झालेले आहेत. त्यांच्या जागेवर रोशन सावंत. शानदार अशी बॉलिंग आणि सदर दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू रोशन सावंत यांना आणि फलंदाज बाद झालेला. नवनीत सावंत यांनी माईशी संपर्क करायचा आहे. नवनीत सावंत दोन षटकानंतर संघाची धावसंख्या आहे 10. एक विकेट, 2 विकेट गेलेले आहेत. 10 आणि नवीन बॅट्समन कोण आहेत? रुपेश परब नवीन जे फलंदाज उतरलेले आहेत मैदान क्रमांक 1 वरती. रुपेश परब आणि गोलंदाज कोण आहेत? प्रणित सावंत. हॅलो. तर मैदान क्रमांक 1 वरती तिसरं षटक. बॉलर प्रणित सावंत गोलंदाज आहेत आणि फलंदाज आहेत सुशील सावंत. तिसरं षटक टाकलं जाते ते प्रणित सावंत याचकडून. पहिला चेंडू आणि स्क्वेअर चेंडू, अतिरिक्त धाव, वाईड. दुसरा चेंडू, पहिला चेंडू एक बॉल. तिसऱ्या षटकाचा 1 बॉल, पहिला चेंडू ज्याच्यामध्ये कोणती धाव निघालेली नाही आहे. 2 बॉल झालेले आहेत. सामन्याला सुरुवात. शानदार अशी फिल्डिंग केलेली आहे सचिन सावंत यांनी. मैदान क्रमांक 2 चा सामना. पहिला षटक, पॉवर प्लेचा षटक. पुन्हा एकदा नो बॉल. शानदार अशी बॅटिंग केली ते सुशील सावंत यांनी. 5 धावा, 1 धाव निघाली. बॉल 5 धावा. आणि हा डॉट बॉल. वांगणी वीर युद्धासाठी फलंदाजी करताना आपल्या संघाचे नामांकित खेळाडू आणि हा अतिरिक्त अवांतर धाव एक व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये. शानदार अशी बॉलिंग केली जाते प्रणित सावंत याकडून. अतिशय उत्कृष्ट असा फटका. मात्र एक धाव मिळालेली आहे. बॉलिंग. 7 धावा झालेल्या आहेत. पुढील चेंडू एकदम उत्कृष्ट अशी बॉलिंग केलेली आहे. कोणत्याही प्रकारची धाव निघालेली नाही. निर्धाव असा देऊन चेंडू. डॉट बॉल. एकदम जबरदस्त बॉलिंग केलेली आहे प्रणित सावंत यांनी. कडियवाडी वॉरियर्स संघ धावसंख्या झालेली आहे 12. पुन्हा एकदा एक विकेट किती? सुंदर अशी धाव. 2 विकेट 12. पहिल्या आता सामन्याचा धाव फलक आहे. चौथं षटक घेऊन येणार आहेत वांगणी वीर योद्धा. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. बॉलर नेम मैदान क्रमांक 2 किरण. चेतन वांगणकर. पुढील षटक घेऊन येत आहेत स्वामी समर्थ इलेव्हन संघाकडून. चेतन वांगणकर. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर धावा निघालेल्या आहेत 4. फलंदाजाने चौकार मारलेला आहे.
फलंदाज रुपेश परब यांच्या बॅटमधून 4 धावा निघालेल्या आहेत. उत्कृष्ट असा चौकार मारलेला आहे त्याने. षटकाचा दुसरा चेंडू आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. उत्कृष्ट अशी फिल्डिंग केलेली आहे ऋषिकेश सावंत यांनी शानदारची फिल्डिंग केलेली आहे. फलंदाज आणि षटकाचा तिसरा चेंडू गौरव नॉन कोणत्याही प्रकारची धाव निघालेली नाही. नो बॉलचा इशारा अंपायरद्वारे. आणि फलंदाज बाद झालेला आहे. सुशील सावंत फलंदाज. आणि आता आलेले प्रदीप सावंत फलंदाज. प्रदीप सावंत शानदार अशी बॅटिंग. 1 धाव निघालेली आहे. 4 बॉल झालेले आहेत. स्कोर आहे 19. हा 5वा चेंडू आहे षटकाचा. कोणत्याही प्रकारची धाव आलेली नाही या चेंडूवरती. शानदारची फिल्डिंग केलेली आहे स्वतः गोलंदाजांनी. आणि आता पुढचा चेंडू आणि सदर चेंडूवर डॉट बॉल निघालेले. कोणत्याही प्रकारची धाव निघालेली नाही आहे. आणि अशा प्रकारे आपल्या जो सडगेवाडी वॉरियर्स संघ आहे या संघाने 19 धावा केलेल्या आहेत. आणि जिंकण्यासाठी स्वामी समर्थ 11 संघाला 20 धावांची आवश्यकता आहे. शानदार असं बॉलिंगचं प्रदर्शन केलेलं आहे स्वामी समर्थ 11. स्वामी समर्थ 11 संघाने शानदार अशी बॉलिंग केलेली आहे. स्वामी समर्थ 11 आपलं चित्ररक्षण सजावून घ्या. स्वामी समर्थ 11. तसेच सडगेवाडी वॉरियर्स संघ आपले जे सलामीचे फलंदाज आहेत दोन्ही फलंदाज मैदानावर पाठवा. स्वामी समर्थ 11 आपले फलंदाज पाठवा मैदानामध्ये. पंच सामना लवकरात लवकर कसा सुरू होईल त्याकडे लक्ष द्यावे. स्वामी समर्थ 11चे धाडांचे फिल्डर कल्पेश गव्हाणकर मैदानामध्ये. फलंदाज यांचं नाव सचिन सावंत. आणि सडगेवाडी वॉरियर्स संघातील एक खेळाडू कुठे आहे इकडे. सडगेवाडी वॉरियर्स संघ कृपया आपला एक खेळाडू इथे पाठवा. तुमचे जे फलंदाज आहेत त्यांची नावं काय आहेत हे समजावे बस. नॉन स्ट्रायकला कोण आहेत फलंदाज? नॉन स्ट्रायकला प्रणित सावंत. नॉन स्ट्रायकला फलंदाजाचे प्रणित सावंत. स्ट्राईकला आहे ते सचिन सावंत. आणि आमचे जे गोलंदाज आहेत ते बंड्या सावंत. बंड्या पहिला चेंडू टाकतील सचिन सावंत यांना. आणि उत्कृष्ट फिल्डिंग केलेली आहे सडगेवाडी वॉरियर्स संघाने. पहिल्या चेंडूवर कोणत्याही प्रकारची धाव निघालेली नाहीये. निर्धाव असा चेंडू. षटकाचा दुसरा चेंडू आणि त्याच्यावर 1 धाव निघालेली आहे. तर 2 चेंडू आणि 1 धाव. 2 चेंडू 1 धाव. सडगेवाडी वॉरियर्स संघ फलंदाजी करत आहे. स्वामी समर्थ 11 क्षेत्ररक्षण. सामन्याचा तिसरा चेंडू आणि सदर चेंडूवर 4 धावा निघालेल्या आहेत. धावा झालेल्या आहेत 5 धावा झालेल्या आहेत. सामन्याचा पुढील चेंडू सुशील सावंत यांना. आणि उत्कृष्ट फिल्डिंग. नो
नो बॉल टाकलेला आहे गोलंदाजांनी. सामन्याचा पुढील चेंडू सुशील सावंत यांना आणि फलंदाज बाद झालेले आहेत. फलंदाजांनी स्टंपला स्ट्राईक केलेलं आहे. सेल्फ आउट झालेले आहेत ते. आणि पुढील फलंदाज आहेत ते बबलू सुर्वे. बबलू सुर्वे स्ट्राईकला आहेत. गोलंदाज बंड्या सावंत. बंड्या सावंत यांचा पुढील चेंडू बबलू सुर्वे यांना आणि सदर चेंडूवर फलंदाज बाद झालेले आहेत. त्यांनी उत्कृष्ट मारण्याचा प्रयत्न केला परंतु काही रेस्ट्रिक्टेड फील्डमुळे त्यांचा चेंडू बाहेर गेलेला आहे. आऊट झालेले आहे. पुढील बॅट्समन फलंदाज कोण आहेत पुढील? प्रसाद सावंत. पुढील फलंदाज आहेत प्रसाद सावंत. बंड्या सावंत यांचा पुढील चेंडू प्रसाद सावंत यांना आणि फलंदाज बाद झालेले आहे. फलंदाज बाद झालेले आहेत आणि संघाची धावसंख्या आहे 6. विकेट 3 विकेट गेलेले आहेत. पहिलीच ओव्हर आहे. बंड्या सावंत यांनी उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन केलेलं आहे. स्वामी समर्थ 11 संघासाठी त्यांनी शानदार असं प्रदर्शन केलेलं आहे गोलंदाजीचं. 3 विकेट गेलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा झालेल्या आहेत आणि बॉलर आहेत कल्पेश गावस्कर. 6 धावा झालेल्या आहेत. 3 विकेट. तर हा प्रणित सावंत. प्रणित मनीष सावंत. नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे ते मनीष सावंत. तो स्ट्राईकला आहे ते प्रणित मनीष आता नवीन आलेला मनीष. आणि गोलंदाज आहेत ते कल्पेश गावणकर गोलंदाजी करतील ते प्रणित सावंत यांना. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू आणि शानदार अशी फिल्डिंग केलेली आहे. तडीयेवाडी स्वामी समतेलांची शानदार फिल्डिंग. पुढील चेंडू कल्पेश गावणकर मारा करतील प्रणित सावंत यांना आणि आऊट. झेल घेतलेला आहे. वाईंगणकरांनी शानदार असा झेल पकडलेला आहे. शानदार असा झेल वाईंगणकर स्वामी समर्थ 11 संघाचे खेळाडू वाईंगणकरांनी पकडलेला आहे. प्रणित सावंत जेलबाद झाले. आता पुढील जे बॅट्समन आहे ते ऋषिकेश सावंत. पुढील बॅट्समन ऋषिकेश सावंत. गोलंदाज कल्पेश गावणकर आणि सदर बॉलला नो बॉल देण्यात आलेला आहे पंचांमार्फत. नो बॉल देण्यात आलेला आहे पंचांमार्फत. पुढील चेंडू पुन्हा नो बॉल टाकण्यात आलेला आहे कल्पेश गावणकर यांना. पुढील चेंडू ऋषिकेश सावंत यांच्यासाठी आणि निर्धाव चेंडू झालेला आहे. 4 बॉल झालेले आहेत. षटकाचे 4 चेंडू झालेले आहेत. पुढील चेंडू आणि 1 धाव. शेवटचा चेंडू ऋषिकेश सावंत यांना आणि निर्धाव चेंडू. दोन षटकानंतर संघाची धावसंख्या 13 आणि फलंदाज जे बाद आहेत ते किती 4 विकेट गेलेले आहेत. दोन षटकानंतर संघाची धावसंख्या आहे ती 13 धावा झालेल्या आहेत. 4 विकेट गेलेले आहेत. 13 धावा.
पंचाने सामना सुरू करायचा आहे. 13. येस 12 बॉल. गोलंदाजांचं नाव प्रदीप सावंत. पुढील गोलंदाज आहेत प्रदीप सावंत आणि फलंदाज आहेत ते मनीष सावंत. मनीष परब आहे. मनीष फलंदाज, मनीष, प्रदीप सावंत गोलंदाज. एक धाव आलेली आहे पहिल्या चेंडूवर. तिसऱ्यावर तर तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू ज्याच्यावरती एक धाव निघालेली आहे. मनीष सावंत याने उत्कृष्ट प्लेसमेंट दाखवून संघाच्या धावसंख्येमध्ये एक धाव प्लस केलेली आहे. आणि पुढील चेंडू मनीष यांना एक धाव निघालेली आहे. एक धाव निघालेली आहे. स्कोअर झालेला आहे 15. विकेट गेलेले 4 विकेट 15. श्री स्वामी समर्थ क्रिकेट संघ आणि गांगेश्वर क्रिकेट संघ यांच्या संघ मालकांनी माईकशी संपर्क साधायचा आहे पुढील सामन्याच्या आयोजनासाठी. स्वामी समर्थ क्रिकेट संघ आणि गांगेश्वर क्रिकेट संघ. तर सामन्याचा पुढील चेंडू मनीष यांना आणि या पुढील मैदान क्रमांक 2 वर होणारा सामना एक धाव ब्राह्मणदेव विरुद्ध स्वामी रवळनाथ जिंकण्यासाठी. ब्राह्मणदेव विरुद्ध स्वामी रवळनाथ या दोन्ही संघांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. स्वामी रवळनाथ आणि ब्राह्मणदेव नो बॉल. जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता आहे. 7 धावा. दर्यवाडी वॉरियर्स संघाला एका धावेची आवश्यकता आहे. आणि ब्राह्मणदेव विरुद्ध स्वामी रवळनाथ हा सामना मैदान क्रमांक 2. 5 बॉल झालेले आहेत. क्रिकेट संघ आणि गांगेश्वर क्रिकेट संघ याने माईकशी संपर्क साधत आहे. आणि टॉस म्हणजे आपला नाणेफेकीच्या कौलासाठी स्वामी समर्थ क्रिकेट संघ आणि गांगेश्वर क्रिकेट संघ याने माईकशी संपर्क करायचा आहे. ब्राह्मणदेव संघाचा कोण प्रतिनिधी असेल? ब्राह्मणदेव तरी टॉस उडवायला यायचे. मैदान क्रमांक 2. पुढील चेंडू मनीष सावंत यांना आणि त्या चेंडूवरती एक धाव निघालेली आणि विजयी झालेला संघ आहे तो दर्यवाडी वॉरियर्स संघ जिंकलेला आहे. गांगेश्वर क्रिकेट संघ आणि स्वामी समर्थ क्रिकेट संघ कृपया नाणेफेकीच्या कौलासाठी माईकशी संपर्क साधा लवकरात लवकर, अन्यथा पुढच्या संघांना बाय देण्यात येईल असं आयोजकांमार्फत सांगण्यात येत आहे. ब्राह्मणदेव स्वामी समर्थ क्रिकेट संघ आणि गांगेश्वर क्रिकेट संघ ब्राह्मणदेव विरुद्ध स्वामी रवळनाथ मैदान क्रमांक 2. स्वामी रवळनाथ क्रिकेट संघाचे संघमालक भूपेश सावंत आणि सर्व स्वामी रवळनाथ क्रिकेट संघाच्या सर्व खेळाडूंनी कृपया आपले संघमालक कर्णधार यांच्याशी संपर्क करायचा आहे. तुमचे संघमालक कर्णधार भूपेश सावंत आपली वाट पाहत आहेत. तसेच गांगेश्वर क्रिकेट संघ यांच्या सर्व खेळाडूंनी कर्णधार गावकर यांच्याशी संपर्क करायचा आहे. गांगेश्वर क्रिकेट संघाचे सर्व खेळाडू पुढील सामना आहे तो श्रीदेव गांगेश्वर आणि श्री स्वामी समर्थ. संतोष गावकर कर्णधार आहे ते गांगेश्वर क्रिकेट संघाचे, तर श्री स्वामी समर्थ क्रिकेट संघाकडून प्रणित
पुढील सामना मैदान क्रमांक 1 वर जो होणार आहे श्री देव वांगेकर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ विद्यावन आणि श्री देव वांगेकर श्री चेतन वांगेकर यांनी माईचे संपर्क करायचे आहे चेतन वांगेकर आणि श्री देव वांगेकर श्रीदेव लांगेश्वर स्वामी समर्थ कर्णधार संघ मालक यांनी माहिती संपर्क करायचा आहे संघ मालक गावकर लांगेश्वर क्रिकेट संघ लांगेश्वर क्रिकेट संघाचे कर्णधार संघ मालक श्री गावकर व श्री स्वामी समर्थ संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे आधी